नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत की हे जे समोर आपल्याला दिसत आहेत, ही जी लागवड केली आहे साळीची रोप आहेत. यामध्ये साळीचं बी टाकून असं म्हणजे तांदूळ याचे रोप तयार केले. आता हे रोप मोठं झाल्यानंतर आपण हे रोप काढून दुसऱ्या मोठ्या शेतामध्ये असे पद्धतीने ह्या मळी करून त्यामध्ये लावत असतो. आता हे जे रोप आहे मित्रांनो, ह्याला लावून असे मोडं येऊन याला मोठं होऊ द्यावे लागेल. मग याच्यानंतर आपण ह्याला काढून पुन्हा दूर असं लावून याची लागवड करत असतो. तर मित्रांनो, हे आहे, यामध्ये आपल्याला या पद्धतीनं गॅप ठेवून ह्याची लागवड केली आपल्याला दिसत आहे. तर हे आणखी लावण्यासाठी तयार झालेलं नाही मित्रांनो. हे मोठं होऊन हिरवं आणि मोठं झाल्यानंतर ह्याला या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण याची लागवड करत असतो. तर यानंतर हे मोठं झाल्यानंतर आपण असे शेतामध्ये नेऊन लावत असतो. याच्यासाठी पाणी सोडून या चिखलामध्ये आपण लावत असतो. जे की आता हे अगोदरचं पावसाळ्यामध्ये सीझनमध्ये जे लावलेलं आहे ते आपण इथे पाहत आहोत. हे याच याच्यामध्ये जागेवर आपण ते काढून तिथून इथं आणून लावत असतो. हे इथे पाणी सोडून याला चिखल करून हे लावत असतो. आपल्याला इथे दिसत आहे ते कापलेले साळीचे, हे आपण पावसाळ्या सीझनमध्ये लावलेलं आहे. तर आपण दुसऱ्या सीझनमध्ये लावण्यासाठी आता तिकडे रोप टाकलो. मग आता हे मोठं झाल्यानंतर रोपं आणून याच्यामध्ये चिखल करून या मोठ्या शेतामध्ये आपण याची लागवड करत असतो. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की साळीची लागवडीचे रोपांची लागवड कशी नंतर आपण करत असतो. हे आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, इथेच आता साळीच्या या शेताजवळ एक बोरीचं झाड आहे. हे बोरीचं झाड आपण पाहू शकतो मित्रांनो. इथे भरपूर बोरं लागले आहेत, असे की पूर्ण झाड भरगच्च बोरीनं भरून गेलेलं आहे. हे झाड तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या व्हिडिओमध्ये असे बोर लागलेले आहेत की हे बोरीचं झाड पूर्ण वाकून गेलेलं आहे खाली. हे आता बोर पण मित्रांनो, हे बोरं आणखी पिकलेले नाहीत, खाण्यासाठी आणखी आलेले नाहीत. तर यासाठी आणखी आपल्याला टाईम लागेल. या वेळेला आपण जेव्हा खाण्यासाठी येतील त्यावेळेला आणखी एक व्हिडिओ बनवून आपण यूट्यूबवर टाकू. तर मित्रांनो, हे आहेत आता जे कच्चे बोर लागलेले आहे. त्याला असे बोर लागले की एवढे की झाड पूर्ण भरून गेलेलं आहे. पूर्ण एक जागा कुठे शिल्लक नाही अशा पद्धतीचे हे पूर्ण बोर लागून झाड भरगच्च भरलेलं आहे. तर आपण जेव्हा हे खाण्यासाठी येतील त्यावेळेला एक व्हिडिओ करून पुन्हा शूट करू. तर मित्रांनो, हे पाहिलं आपण बोरीचं झाड, सर्व बोरं लागलेले आहेत. तर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.